नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तर शारदीय नवरात्र उत्सवातील आज 7वी माळ आणि 7वी माळ म्हणजे देवी कात्यायनी देवीला समर्पित आहे. कात्यायनी महामाई महायोगिन्यधीश्वरी नंद गोपसुतम देवी पतिमे कुरुते नमः. आजच्या या 7व्या माळीला म्हणजेच ह्या वर्षी 10 दिवस नवरात्र आलेली आहे आणि आजची जी 7वी माळ आहे त्या 7व्या माळीला देवीच्या रूपाच्या 6व्या रूपाची आपल्याला पूजा करायची आहे. देवीचं 6वं रूप म्हणजे माता कात्यायनी होय. तर मी हा व्हिडिओ कालच शूट केलेला होता, परंतु काही कारणामुळे ना मला ते एडिट करणं नाही झालं, त्यामुळे मी आजच अपलोड करत आहे. तर आज मी नवरात्री विशेष दशमी बनवणार आहे राजगिऱ्याची आणि ती पण गुळ घालून बनवणार आहे. गुळ घातला ना दशमी अगदी मऊ लुसलुशीत होते आणि साखरेने थोडीशी कडक होते. तर इथं मी ना 1 वाटी गुळ किसून घेतलेला आहे आणि 1 वाटी पाण्याने तो पाण्यात टाकून विरघळून घेतलेला आहे, म्हणजे तो गाळून घेता येईल. का तर ना त्या गुळामध्ये मला छोटे छोटे खडे दिसले, खडे जाणवले, त्यामुळे म्हणलं त्याचं पाणीच करून घ्यावं, म्हणजे वितळून घ्यावं, जेणेकरून ते गाळून घेतल्याच्या नंतर ना त्याचे खडे पाण्यात राहतील. इथे 1 वाटी मी गुळ घेतलेला आहे आणि 1 वाटी मी पाणी घेतलेलं आहे. त्या प्रमाणात जर म्हणायचं म्हणलं तर ना तर 3 वाटी मी ते राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे. तर या 2 वाटी पाणी झालेलं होतं, म्हणजे 1 ग्लास भरून झालं होतं गुळ आणि पाण्याचं मिश्रण. तर त्या एका ग्लासामध्ये ना 3 वाटी राजगिऱ्याचं पीठ अगदी व्यवस्थित मळलं जातं आणि हे पीठ व्यवस्थित म्हणजे घट्टच मळून घ्यायचं, पातळ जास्त करायचं नाही. जर पातळ केलं ना तर व्यवस्थित लाटता येत नाही. तर कोणताही गोड पदार्थ करायचं म्हटलं ना त्यात नकळत चिमूटभर थोडंसं मीठ घालायचं असतं आणि मी पण तसंच करते. माहीत नाही का त्याच्यामागचं कारण काय आहे, पण आजी करायची, आई करायची आणि तेच पाहून मीही करते. तर दिवाळीचा पदार्थ म्हणा किंवा कोणता गोड पदार्थ असेल ना तर त्यात थोडंसं मीठ घालूनच तो करायचा असतो आणि हा पदार्थ करायचाच नसतो. तर इथं मी पीठ मळून घेतलेलं आहे आणि त्याला अर्धा तास तसंच एक झाकून ठेवलेलं होतं, जेणेकरून ते व्यवस्थित असं ना भिजलं जाईल म्हणून. आणि पीठ भिजते तोपर्यंत मी बाकीची कामं आवरून घेतली. भांडे घासायचे होते, थोडेसे ते भांडे घासून घेतले. घर पुसून घ्यायचं होतं, ते पण पुसून घेतलं. तर आता नवरात्र चालू आहे ना, आपण असेच घरामध्ये वेगवेगळे पदार्थ बनवत असतो. हे वेगवेगळे पदार्थ बनवले ना तर आपण देवीला नैवेद्य दाखवत असतो, म्हणजे वेगवेगळ्या पदार्थांचा देवी आईला आपल्याला नैवेद्य दाखवता येतो. तर आम्हाला सुद्धा असल्यामुळे ना मी घट वगैरे नाही बसवला, त्यामुळे काही नैवेद्य वगैरे दाखवला नाही आम्ही. तर ही राजगिऱ्याची दशमी आहे ना, आपण चपाती जशी लाटतो त्याप्रमाणेच लाटून घ्यायची आहे, म्हणजे थोडीशी लाटी करून त्यामध्ये तेल किंवा तूप लावून थोडंसं पीठ चिमूटभर तूप लावायचं किंवा तेल लावू शकता. तर त्यामध्ये थोडीशी चिमूटभर पिठी जर टाकली ना तर आतमधून व्यवस्थित असं ते फुगून जाते चपाती म्हणा, दशमी म्हणा. तर इथे मी एकदम छोट्या आकाराचा उंडा घेतला आणि तो व्यवस्थित हातावरती मळून घेतला, जेणेकरून नाही का मऊ असा गोळा तयार होईल त्याचा. आणि ते व्यवस्थित लाटून घेतला. थोडंसं लाटी लाटल्यानंतर ना त्याला मी आतमध्ये तेल लावलं आणि थोडीशी चिमूटभर पिठीत घातली आणि मग नंतर ते व्यवस्थित फोल्ड करून चपातीसारखा उंडा तयार करून घेतला आणि लाटून घेतला. आणि तव्यावरती तूप लावून ना व्यवस्थित असं भाजून घ्यायचं. जर तेल लावलं ना तरी चालेल, मी तर शेंगदाण्याचं तेलही लावले आणि थोडंसं तुपही वापरत आहे. तर तेलाने तुपाने व्यवस्थित जर आपण तेल तूप लावलं ना तर व्यवस्थित असे नरम नरम आपले हे दशमी तयार होतात आणि आपण ही दशमी दह्यासोबत किंवा चटणीसोबत कशासोबतही खाऊ शकतो. म्हणजे आपली जशी आवड आहे ना आपण त्यासोबत खाऊ शकतो. म्हणजे मी तर शेंगदाण्याची चटणी आणि दह्यासोबत खाली, तुम्हाला जे आवडतं सॉस वगैरे तुम्हाला जर उपास नसेल तर तुम्ही ज्यासोबत खायची आहे ती दशमी त्यासोबत खाऊ शकता. तर आपण जर उंड्यामध्ये ना चपाती छोटी आहे तोपर्यंत जर ते लावून घेतलं ना चपातीसारखं तर ते ना अगदी टम्म फुगतं. जरी नाही ना फुगली तरी लुसलुशीत होते आणि जर आतमध्ये जर आपण तेल तूप लावलं नाही ना तर एकदम अशी कडक होते भाकरीसारखी. म्हणजे आपण तेल तूप जर नाही लावलं ना तर ते एकदम खाकरा जसा असतो ना तसं एकदम कडक होतं. आणि दशमी तयार करून झाली ना तर लगेचच थंड करून घ्यायची आणि पोळीच्या डब्यामध्ये ठेवून द्यायची. जर वरती जर ठेवली ना ते एकदम कडक होऊन जाते. तर माझ्याकडून आहे ना व्हिडिओ शूट करण्याच्या नादात एका उंडाला आतून तेल लावायचं विसरूनच गेले होते, त्यामुळे एकदम असं कडक झाली होती कडकणीसारखी, नाही का खाकरा जसा असतो त्याच्यासारखी. तर तुम्ही आतमध्ये तेल तूप व्यवस्थित लावले का नाही ते व्यवस्थित लक्ष देऊन करा, जेणेकरून ते नंतर कडक होणार नाही. तर 3 वाटी या दशमीच्या पिठामध्ये ना माझे 8 ते 9 दशम्या तयार करून झाल्या. तर दोघा-तिघांसाठी अगदी भरपूर असं प्रमाण आहे, दिवसभर आपण खाऊ शकतो. जर दशमी गोल येत नसेल ना तर तुम्ही व्यवस्थित अशी संपूर्ण पोटभर लाटून घ्या आणि नंतर त्यामध्ये अशी प्लेट टाकून आहे ना गोल गरगरीत दशमी तयार करू शकता. तर मी पण एक अशी तयार करून बघितलं, खूपच छान आणि छोटी छोटी झालेली होती. तर तुम्ही काय बनवता उपवासामध्ये ते नक्कीच कॉमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही सांगा. तर भेटूयात पुढच्या अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि शारदीय नवरात्र उत्सवाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक अशा शुभेच्छा आहेत. तुळजाभवानी तुमच्या सर्वांच्या इच्छा पूर्ण करत ही आई भगवतीच्या चरणी प्रार्थना.